फ्लॅक्सचा धंदा चालू आहे इकडे, जो जास्त पैसे पण घेऊन जात आहे, पण जो एक कार्ड 2 महिने ती माणसं घेऊन येते तरी सुद्धा त्यांना गॅस भेटत नाही. यांचे सगळे काराबाजार चालले आणि आमचे पब्लिक सगळी एवढं फ्लॅटमध्ये जे लोक राहते त्यांना चूल पेटवता येत नाही. जो स्वतःच्या शेतामध्ये राहते त्यांच्या कमसे कम चूलवर स्वयंपाक चालू आहे, पण जे लोक फ्लॅटमध्ये राहते ते स्वयंपाक करायला कुठं जाणार आहे. वर हे आमची एवढी विनंती आहे की आमच्या तलेगाव डमडरेमध्ये गॅस जो पोहोचवले जाण घेत नाही, त्यांच्या फोन घेत नाही, मोबाईल घेत नाही आणि सगळ्यांची टंचाईची तीव्रता वाढत चाललेली आहे. समाज, लोक, महिला या सगळ्या आक्रमक झालेले आहे. मागच्या गुरुवारी गाडी येणार असं सांगितलं त्यांच्या ऑफिसवरून, परंतु मागच्या गुरुवारी 4 वाजेपर्यंत 400 लोक गॅसच्या टाक्या घेऊन थांबले होते. 4:15ला सगळे लोक बेड, अन्न पाणी, चहा पाण्याचे निघून गेले. या इथं दुगाड एजन्सीचा एकही माणूस गॅसचा नंबर लावण्याला, लाईन लावण्यासाठी नसतो. इथे लाईन मध्ये सुद्धा अनियमितता आहे. गॅस दुगाड फक्त गॅसची गाडी घेऊन येतात, गॅसचे पैसे गोळा करतात, आहे त्या टाक्या वाटतात, स्वतःचा नफा घेऊन जातात. समाजामध्ये माणसामध्ये भांडणं लावण्याचं हे दुगडे काम करतात. त्यासाठी मी मागच्या